नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 12व्या म्हणजे मीन राशीच्या फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपण अवश्य पहा. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला जाणवतातच, आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे मासिक व दैनंदिन राशी भविष्य दोन्ही आपण एकाच व्हिडिओत अनुभवू शकता. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी महिना आपल्या मीन राशीसाठी नक्की कसा असणार आहे. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा ग्रह 23 फेब्रुवारी पर्यंत कुंडलीच्या लाभस्थानात गोचर भ्रमण करणार आहे. याचा सर्वाधिक लाभ ज्या मंडळींची जमीन जुमल्यामध्ये गुंतवणूक आहे त्यांना खरेदी विक्रीमधून लाभ मिळवण्यासाठी होताना दिसेल. तर ज्यांना नव्याने जमीन जुमल्यामध्ये विशेष करून एनए प्लॉटमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहील. मंगळ ग्रहाचा संबंध मशिनरी, जमीन जुमला, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, अग्नी, वाहन अशा गोष्टींची येत असल्यामुळे या गोष्टींशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना लाभ मिळवून द्यायला मदत करताना दिसेल. किंवा ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य पदार्पण करायला हरकत नाही, अर्थात योग्य मार्गदर्शन, अभ्यास आणि नियोजन करून. आय टी क्षेत्रातील नोकरदार आणि व्यावसायिक मंडळींना सुद्धा हा महिना शुभ परिणाम देणारा राहणार आहे. मात्र हे सर्व खरं असलं तरी पहिल्या आठवड्यात 12व्या घरात येणारे बुध आणि शुक्र ग्रह आर्थिक व्यवहार, कागदपत्र, नातेसंबंध, कायदेशीर बाबी या संदर्भात काळजी वाढवणारे, आर्थिक नुकसान करणारे राहतील असं सांगत आहे. त्यामुळे काळजी घ्या. या महिन्यात कामाच्या संदर्भात प्रचंड काटेकोरपणे वेळेचे, पैशाचे, आर्थिक व्यवहाराचे नियोजन करूनच चालावं लागणार आहे, नाहीतर प्रचंड मनस्ताप आणि नुकसान होण्याची शक्यता राहील. विशेष करून जी मंडळी व्यवसाय करतायत त्यांना आपल्या व्यवसायाच्या निर्णयावर, आपल्या ग्राहकांच्या अपेक्षांवर, शब्दांवर व व्यवहारावर फार काळजीपूर्वक काम करणं गरजेचं राहील. नाहीतर व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता, नुकसान होण्याची शक्यता मोठी राहील या संपूर्ण महिन्यातच. परंतु असं असलं तरी सर्व प्रकारची काळजी घेऊन इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात व्यवसाय करत असलेल्या मंडळींना मात्र हा महिना शुभ आणि लाभ वाढवणारा राहील. शनीची 7.5 व राशीला आलेला चौथा गुरु घराकडे दुर्लक्ष करण्याचे निमित्त वाढवेल आणि कामाचा पसारा अनियंत्रितपणे वाढवेल. म्हणूनच कामाच्या व व्यवहाराच्या संदर्भात प्रचंड शिस्त बाळगणं महत्त्वाचं राहील. 12 फेब्रुवारी नंतर कुंडलीच्या 12व्या घरात येणारा रवी आपलं आरोग्य, वरिष्ठांचे सहकार्य, संबंध, कुटुंबातील वडीलधारी मंडळींबरोबरचे संबंध यामध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड निर्माण करू शकतो, वादावादी वाढवू शकतो. तेव्हा या सर्व गोष्टींच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. शिवाय कायद्याच्या विरोधात जाऊन केलेलं काम आपल्याला चांगलेच महागात पडू शकते. तेव्हा सरकारी नियमांची, कायद्याची पायमल्ली होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. महत्त्वाची कागदपत्र गहाळ होणे, हरवणे, फसवणूक होणे, नावलौकिकाला धक्का लागणे असे अनुभव या महिन्यात येऊ शकतात. तेव्हा सावध राहणे हाच महत्त्वाचा उपाय. विद्यार्थी वर्गाला सुद्धा अभ्यासाच्या संदर्भात काळजीने राहावं लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून चालायचं आहे आणि आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. वैवाहिक जीवनात तसेच भागीदारीच्या व्यवसायात अत्यंत सांभाळून राहावं लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा, परंतु अति आत्मविश्वास मात्र घात करेल. दुसऱ्यांच्या अभ्यासाला, मतांना मात्र मान द्या, सन्मान द्या. आरोग्याचा विचार करता हा महिना पित्त, उष्णतेचे आजार, ब्लड प्रेशर संदर्भात काळजी वाढवेल. तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नका. विवाह संदर्भात योग्य मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्या. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य
आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार करता IT, इंजिनिअरिंग, डिफेन्स, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, FMCG, इन्फ्रा, ऑइल, स्टील हे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात योग्य मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील, त्यामुळे ट्रेडिंगमध्ये सावध राहा. तर मंडळी, ही होती फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती म्हणजे मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. महिन्याची सुरुवात 1-2 फेब्रुवारी विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी शुभ राहणार आहे. विद्या अभ्यास, नोकरीचा शोध, इंटरव्ह्यूज यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे लाभाचे दिवस असतील. 3-4 फेब्रुवारी आरोग्याकडे आणि आपल्या विरोधकांकडे जरा जास्त लक्ष द्या असं सांगणारे दिवस. मानसिक चिंता काही प्रमाणात या दिवसात वाढताना दिसेल, त्यामुळे काळजी घ्या आणि कामाच्या बाबतीत बिलकुल निष्काळजीपणा, हलगर्जीपणा करू नका, नुकसान वाढेल. 5-6-7 फेब्रुवारी जुनी रखडलेली कामे हाती घेण्यास उत्तम दिवस. शुभ आणि लाभाचे दिवस. कोर्ट कचेरींच्या कामाला महत्त्व देऊ शकता. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल असतील. व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय या काळात घेणं फायद्याचं राहील. 8-9 फेब्रुवारी महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेत घ्या, परंतु सावध राहून घ्या. अडचणी वाढवणारे हे दिवस राहतील, त्यामुळे वादावादी आणि गैरसमज टाळावे लागतील. आरोग्यसुद्धा या काळात जरा जास्त सांभाळायचं आहे. 10 ते 16 फेब्रुवारी हे पुढचे 7 दिवस नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी उत्तम. कार्याला भाग्याची साथ अतिशय सुंदर मिळेल. धार्मिक कार्य, धर्मस्थळाला भेट देणं या संदर्भातले हे दिवस उत्तम राहतील. वडीलधारी मंडळींची साथ लाभेल. नोकरदार आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी हे लाभाचे दिवस असतील. 17, 18, 19 फेब्रुवारी कामाच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवा. आर्थिक ताणतणाव थोडेसे वाढतील. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान सुद्धा होईल, तेव्हा सावध राहून निर्णय घ्या. आर्थिक धोरण योग्य पद्धतीने आखा. थोडक्यात व्यवहाराच्या सर्वच बाबतीत काळजी घ्या असं सांगणारे हे दिवस. 20 ते 25 फेब्रुवारी हे पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा कार्याची सुरुवात नव्या दमाने, उत्साहाने करण्याची संधी मिळवून देणारे दिवस. नवीन काम मिळवणं, कामाचा विस्तार करणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. 26-27 फेब्रुवारी घरगुती गोष्टींमध्ये थोडंसं वातावरण ताणतणावाचं राहू शकतं. छोट्या मोठ्या तक्रारींवरून घरातल्या कुरबुरी वाढतील, तेव्हा शांततेने घ्या. मात्र काही मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस शुभ राहतील. तर महिन्याचा शेवटचा दिवस 28 फेब्रुवारी मानसिक ताणतणाव, आरोग्य आणि व्यवहार या संदर्भात काळजी घेणारे असतील. तर मंडळी, ही झाली या फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता आपण माहिती करून घेऊया आध्यात्मिक उपाय. या महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मीची आणि प्रभू महाविष्णूंची उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू ठेवावा. तर रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र व विष्णू सहस्त्र नामावली यांचे पठण सुद्धा अवश्य सुरू ठेवावे. तर मंडळी, ही होती आपल्या मीन राशीची फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि हो, लाईकसुद्धा करा. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी. तर आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल व विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य
आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर आहे 9892156163. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण भारतात मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही वाचन किंवा याचं पारायण सुद्धा करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ग्रंथ आपण ₹151 फोनपे करून मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह 108 त्यांचे नावं संकलित केलेले आहेत. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, नवग्रह यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असल्यास अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी माहिती घ्या व नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्याही बसवल्यात आहेत, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा फेब्रुवारी महिना आपल्या मीन राशीला सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. तसेच मंडळी, या संपूर्ण नवीन वर्ष 2026चे वार्षिक राशी भविष्य सुद्धा आपण माहिती करून घेतलं नसेल तर त्याही विषयाची माहितीचा लिंक व्हिडिओ खाली दिलेला आहे. अवश्य तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा. तर मंडळी, असा हा फेब्रुवारी महिना आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.